आज रविवार आहे आणि यांनी उपास सोडलाय 4 वाजताच। मी वरण भात लावलाय आमच्या चौघांसाठी आणि मोबाईलवर बघितलं मी आताच गुळ आणि शेंगदाण्याचे लाडू बनवा। तर हा गुळ बऱ्याच दिवसापासून होता, काळा गुळ आहे हा। मी जास्त पिवळा गुळ वापरत नाही आणि थोडीशी शेंगदाणे घ्यायचे आता आपल्याला कुटून आणि मिक्सर मधून काढलेत काही मी। आणि याच्यात तीळ आहेत काही मी भाजून ठेवले होते, धुवून भाजून। पाच किलो शेंगदाणे आणलेत मी गावाकडून, इकडे महाग भेटते। जास्त बारीक नाही करायचे आपल्याला, थोडीशी ओबड धोबड करायचे, खाताना तोंडात चिकट होणार नाही असं करायचंय। आणि थंडीचे तीळ पण चांगले असतात खाल्लेले थंडीमध्ये। एवढं बऱ्यापैकी झाले, मिक्स करून घ्यायचे। हे पण टाकून घ्यायचे। लाडू बांधता पण आले पाहिजे आणि सुकले पण नाही पाहिजे। हे बघा मी एकदम मस्त भाजून ठेवले, चटणीसाठी भाजून ठेवले होते मी। आता लाडू बांधून घ्यायचे ते। मी रात्री शंकरपाळे केलते, 7-8 जणींची रेसिपी बघितली होती मी यूट्यूबवर। 1 किलोच्या प्रमाणात केलते मी, पण बिघडले माझ्याकडून, चांगले नाही आले। अर्जुन मला 4 वेळा म्हणला तू आबी सारखे नाही करत। माझ्या आईला मी आबी म्हणते। दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये आबीकडं गेलेला खाल्लेले त्याने, तर पुढच्या वेळेस केले तर आबीसारखे यायला पाहिजेत असं म्हणत होता तो। त्याला पण कळलं, न सांगताच कळलं त्याला। मी दिवाळीमध्ये केले नाहीत म्हणून आता करून बघितले। मला आता परत करायला लागतील। अर्ध पीठ मी तसंच ठेवलंय फ्रीजमध्ये। थोडीशी चूक झाली माझ्याकडून करण्यामध्ये, थोडीशी चिकट झालेत आणि साखर कमी पडली, परत एकदा करावं लागतील मला। थंडी चांगली आहे त्याच्यामुळं त्याला असे गुळाचे तिळाचे लाडू बनवायचे ते, पोरं आवडीने खातात। असे छोटे छोटे लाडू बांधून घ्यायचे। हा बघा लाडू बांधलेला दाखव ना। असे लाडू बांधून घ्यायचे ते सगळे। बघू अर्जुनला आवडत आहेत का ती, खायचा नाद आहे त्याला तसं। ते नेहमी गुळ मागतो खायला, गुळ आणि शेंगदाणे असे छोटे छोटे बांधून घ्यायचे ते। छान झालंय? हां, आवडलं का? हां, तिकडे सांग ना लाईक शेअर करायला। लाईक शेअर सबस्क्राईब। चला मी मार्केटला चालले, आज मंगळवार आहे। पोरांना डब्याला काहीच नव्हतं भाजीला, तर दिले मी असंच काहीतरी बनवून। चला मी मार्केटमध्ये गेल्यावर दाखवते तुम्हाला काय काय भाज्या भेटतात सकाळी सकाळी। चला आपण मार्केटला जाऊ, मला आवळे पण घ्यायचे। चला भेटू आपण मार्केटमध्ये।
कसे दिले? 250 रुपये किलो. आता डिसेंबरमध्ये कसं काय? नहीं पहले इसको पहले भैया समझाए ये सब डिसेंबरमध्ये आंबा आहे बघा. मुझे बोल रही वांगी छान आलेत सकाळी सकाळी. बाजारातून जाऊन आले मी. बराच वेळ झालं. भाज्या घेतल्या मी. भरपूर भाज्या आणल्यात आहे. 8:30 पावणे 9च्या टायमाला गेलते मी. तर जास्त दुकानं नव्हते आले भाज्याचे, कमीच होते. 9 सव्वा 9च्या टायमाला जास्त येतात. तर पोरं शाळेत गेलेत. चला मी तुम्हाला काय काय भाज्या आणल्यात ते दाखवते. कढीपत्ता आणलाय मी 10 रुपयाचा. वास छान आहे त्याला. वरणाला फोडणीसाठी लागतो मला. आणि काकडी आणली मी ह्याच्यात अर्धा किलो 30 रुपयाची. आणि शेपू आणलाय हा गावराने. मला शेपूची भाजी खूप आवडते. आणि हा मोहरीचा पाला आहे. मोहरी आता हा मी यूट्यूबवर रेसिपी बघून करणार आहे. छान लागते याची पण भाजी. कांदा टाकून परतायला लागते. आणि हा मुळा आणलाय. ही पण खाता येतं आणि याची पण भाजी करता येते. कांदा टाकून परतायची, अशी बारीक कट करून घ्यायची धुवून. छान लागते. मुळ्याची पण भाजी करून खाता येते. दोन्ही पण. मुळा पण किसून भाजी करता येते त्याची पण. वायाला जात नाही त्याचं काहीच. आणि ही मी भेंडी आणली. भेंडी एकदम ताजी आहे, चमचमीत. पोरांना डब्याला लागते. आज मी त्यांना हरभऱ्याची भाजी बनवून दिली घट्ट. काय माहीत खातेत का नाही, काय करतात. खातील ते, तक्रार नाहीत करत. आणि हा मी फ्लावर आणलाय. ताजा आहे, खराब नाही, काही नाही. प्राणी नसतील याच्यात बहुतेक. आणि कोथिंबीर बघा. नुकतीच गाडी आलेली होती नाशिकवरून. तर याच्यापेक्षा मोठाले पानाची पण होती, पण मला हीच आवडली. तर एवढी जुडी घेतली मी. कितीला भेटली ती लक्षात नाही माझ्या. एकदम हिरवीगार आहे, मस्त आहे, ताजी आहे. आणि लिंबू आणलेत मी. हे लिंबू लागतं घरामध्ये. 40 रुपयाचे 6 आलेत. आमच्या गावाकडे स्वस्त असते ते, इथं महाग येतं. आणि हे वांगे इथं. वांगे अर्धा किलो आणलेत. 40चे अर्धा किलो. आणि टोमॅटो आणलेत. गाजर, अर्जुनला गाजर आवडतात. आणि मी आवळे आणलेत 1 किलो. एक किलो इथे. आवळे बाजारात यायला सुरुवात झाली. वर्षभर झाले मी भरपूर आवळे खाते. आता मी बघणार आहे एखादी रेसिपी. मुरंबा करण्यापेक्षा मी दुसरं काहीतरी बनवणार आहे. थोडंसं लोणचं बनवणार आहे. लिंबू, आवळा, थोडीशी मिरच्या पण आहेत माझ्याकडं. एवढ्या आणल्या मी भाज्या.
4-5 दिवस जातील मला आता एवढ्या. मी बाजारात गेले तर एक आजी बसल्या होत्या. थोडीशी फुलं घेतले होते त्यांनी विकायला आणि कढीपत्त्याच्या जुड्या 5-5 वाल्या छोटे छोटे. तर एकदम वय भरपूर होतं त्यांचं. आता तेवढं संपेपर्यंत बसणार आहेत त्या बाजारामध्ये विकायला. स्वतः कमावता असणं किती गरजेचं आहे ते त्यांना बघून लक्षात आलं. स्वतःच्या पायावर उभं असणं, स्वतः कमावणं. तर चला, मी नव्यानं जगायला सुरुवात केली आत्ताच. मुलं शाळेत जातात, उशिरा का होईना 35 नंतर स्वतःसाठी थोडंसं जगू. तर आजचा व्लॉग हा मी इथंच संपवते. तुम्हाला कसं वाटलं सांगा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण नंतर पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत